हाय गाईज, आज आपण उपमा बनवणार आहोत। हा रवा आहे, तेल टाकून भाजून घेतला आहे मी। रवा आपण साईडला काढून ठेवला आहे। आता फोडणीची तयारी केली आहे। हे आहे कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कढीपत्ता, कोथिंबीर, शेंगदाणे आणि आपल्याला थोडीशी उडद डाळ पण घ्यायची आहे। तर आपण फोडणीची तयारी करूया। तेल आपलं गरम झालं आहे। आपण टाकणार आहोत राई, जीरा, आता हिरवी मिरची, कढीपत्ता, कांदा टाकणार आहोत, लालसर असं फ्राय करून घेऊयात। टोमॅटो टाकूयात, आणि थोडीशी उडीद डाळ। आपण चांगलं फ्राय करून घेऊयात। थोडंसं मीठ, आणि हळद। आणि आता थोडेसे शेंगदाणे टाकूयात। तेही मिक्स करून घेऊयात। आता आपण पाणी टाकणार आहोत यात। मी इथे 1.5 ग्लास पाणी घेतलं आहे। तुम्ही तुमच्या रवाच्या क्वांटिटीनुसार पाणी घेऊ शकता। ह्या पाण्याला छान अशी उकळी आल्यावरती आपण त्यात रवा मिक्स करणार आहोत। हे बघा मित्रांनो, छान अशी उकळी आलेली आहे आपल्या फोडणीला। आता आपण ह्यात रवा मिक्स करणार आहोत। ह्याला छान असं घाटळून घ्या, नाहीतर याच्या गाठी बनतील। आता आपला उपमा रेडी आहे, बघू शकता तुम्ही। गॅस बंद करूया। वरून थोडंसं तूप टाकूया आणि अजून 5 मिनिटं झाकण लावून ठेवून देऊ। आता आपला उपमा खाण्यासाठी रेडी आहे। हे बघा।